सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. तिवसा तालुक्यात तळेगाव ठाकूर गावावर काल रात्री मुसळधार पावसाने कहर केला. गावातल्याच नदी नाल्यांनी तुफान रौद्ररूप धारण केला होता. इतका प्रचंड पाऊस झाला की भिंतीवरून पाणी गावात घुसला. काही क्षणातच अर्ध्याहून जास्त गाव पाण्याखाली गेला होता. नदीकाठी असलेल्या शेतांमध्ये नदीचं पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला. गावात संततधार पावसामुळे विजेचा खांबा पाण्यात पडल्यामुळे विजेचा धोका निर्माण झाला होता. महावितरण विभागाच्या समयसूचकतेमुळे विजेचा धोका टळला. त्याचसोबत गावातील काही डीपी पाण्याखाली देखील होत्या, त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. गावातील अनेक कुटुंब उंच ठिकाणी हलवली गेली आहेत. जनावरांसाठी चारा व सुरक्षित जागेची तातडीची गरज आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर संपूर्ण गावाला सुरक्षा स्थळी स्थलांतर करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी राजेंद्र पालीवाल, तळेगाव ठाकूरमध्ये रात्री 8 ते 9च्या दरम्यान अचानकच महापूर आला. त्यामध्ये ही माझी शेती आहे केळीची. त्या केळीच्या शेतीमध्ये जे बाशे होते हे बाशे पूर्णपणे वाहून गेले आणि बरेचसे घडं पण खाली पडले. त्याच्यामुळं केळीचं पण नुकसान झालं आणि बाकी पिकांचं पण नुकसान झालं. तसेच गावातील आमच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा शेतीमध्ये पाणी घुसलं. त्याच्यामुळं सोयाबीन, तूर, कपाशीचं पुष्कळ प्रमाणात नुकसान झालं. कारण की कपाशी ज्या आहेत त्या पूर्ण लोटून गेल्या, पूर्ण पिकं. त्याच्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं कास्तकार आमच्या इथचा हवालदिल झाला आहे आणि पोट कसं भरावं, कर्ज कसं द्यावं हे त्याला एक चिंता लागलेली आहे. आणि गावामध्ये पण काही घरामध्ये पाणी घुसल्यामुळं गावातही बऱ्याच प्रमाणात घरामध्ये पाणी घुसलं आणि गावात पाणी घुसल्यामुळं लोकांचं पण जे सामान होतं ते पाण्याखाली आलं आणि त्याच्यामुळं गावातील लोकांचं पण बरंचसं नुकसान झालं. माझी तर शासनाला एक विनंती आहे, ह्या नदीचं खोलीकरण करण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्यांचं पण नुकसान होणार नाही आणि याच्यानंतर या पद्धतीचं नुकसान होणार नाही. याचं कारण की नदीचं जर खोलीकरण झालं तर पूर्ण पाणी त्याच्यामध्ये समाविष्ट होईल आणि भविष्यात नुकसान होणार आहे, हीच माझी एक विनंती आहे.